महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद सध्या पार पडते। शंभूराज देसाई बोलतात, पाहूया। आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले महायुतीचे समन्वयक, विधिमंडळामधले आमचे सहकारी सन्माननीय आमदार प्रसादजी लाडसाहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस नवनिर्वाचित आमदार सन्माननीय शिवाजीरावजी गर्जे साहेब, माजी खासदार सन्माननीय परांजपे साहेब, श्री तटकरेजी, शिवसेनेचे राज्य समन्वयक सन्माननीय आशिषजी कुलकर्णी, श्री नवनाथजी बन आणि सर्व प्रादेशिक, राष्ट्रीय, सर्व भाषीय इलेक्ट्रॉनिक चॅनेल मीडियाचे सन्माननीय प्रतिनिधी, बंधू आणि भगिनी, आजची पत्रकार परिषद सुरू करण्यापूर्वी लाडसाहेबांनी सांगितलं तसं राज्यातल्या महायुतीच्या वतीनं सर्वप्रथम आदरणीय मोदी साहेबांच्या, आदरणीय शहा साहेबांच्या आणि आदरणीय नड्डा साहेबांच्या नेतृत्वाखाली हरियाणामध्ये भारतीय जनता पक्षाला जे घवघवीत प्रचंड यश आणि हॅट्रिक साधत तिसऱ्यांदा जे बहुमताचं सरकार हरियाणामध्ये आलं, त्याबद्दल राज्यातल्या महायुतीच्या वतीनं या तिन्ही राष्ट्रीय नेत्यांचं आम्ही मनापासून अभिनंदन करतो। आणि जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा सर्वाधिक मतदान घेणारा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष आणि एनडीए हे पुढे आलेले आहेत। याही यशाबद्दल माननीय पंतप्रधान महोदयांचं, शहासाहेबांचं, नड्डा साहेबांचं मी सुरुवातीला अभिनंदन करतो। आजची जी पत्रकार परिषद आहे त्याचा उद्देश नजीकच्या काही काळात, कारण 26 नोव्हेंबर पूर्वी महाराष्ट्राची नवीन विधानसभा अस्तित्वात येणार आहे आणि त्यामुळे कोणत्याही वेळी माननीय निवडणूक आयोगाकडून निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता आहे। पण तत्पूर्वीच महायुती म्हणून आमच्या अनेक बैठका या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने झालेल्या आहेत। आपापल्या पक्षांतर्गत बैठका झाल्या, महायुती म्हणून एकत्र देखील आमच्या बैठका झाल्या आणि सर्वप्रथम आम्ही 288 मतदारसंघांमध्ये तिन्ही पक्षांचे विधानसभा समन्वयक यांची नियुक्ती केलेली आहे। उमेदवारी त्या विधानसभा क्षेत्रामध्ये कोणाला मिळणार आहे हा आमचे नेते ठरवतील, पण शिवसेनेच्या शिवसैनिकापासून, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यापासून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यापासून महायुतीमधले जे घटक पक्ष आहेत त्या घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये बूथ स्तरावर प्रत्येक बूथवरच्या सामान्य कार्यकर्त्यापर्यंत समन्वय असला पाहिजे, याच्यासाठी ह्या समन्वयकांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत। या सर्व माननीय समन्वयकांना त्या विधानसभा क्षेत्रातल्या एकत्रपणानं सर्व प्रमुख आपापल्या पदाधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक आणि एकत्र महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक, बूथ स्तरावरचं नियोजन करण्याच्या सूचना या मध्यवर्ती प्रत्येक पक्षाच्या कार्यालयाकडनं दिलेल्या आहेत आणि हे सर्व समन्वयक निश्चितपणे त्या पद्धतीनं काम करतील। नंबर 1, मी पहिल्यांदा आपल्याला सांगतो सर्वप्रथम की महायुतीमध्ये पूर्णपणानं समन्वयाची भूमिका आहे। जागा कुणाला किती हा अधिकार महाराष्ट्रामध्ये शिवसेना म्हणाल तर आमचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना पक्षानं एका ओळीचा ठराव करून दिलेला आहे। भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा बावनकुळे साहेब असतील, माननीय शिंदे साहेब, माननीय फडणवीस साहेब असतील, हे त्यांच्या पक्षातला त्या पद्धतीचा निर्णय घेतील। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये माननीय अजितदादा, माननीय प्रफुल्ल पटेल साहेब, माननीय तटकरे साहेब, भुजबळ साहेब ही जी प्रमुख नेते मंडळी आहेत, त्यामुळं आम्ही कार्यकर्त्यांनी आमच्या वरिष्ठ नेत्यांना ते अधिकार दिलेले आहेत। त्यामुळे ते वर 3 पक्षाचे प्रमुख नेते राज्यामध्ये बसून जो काही निर्णय करतील तो अंमलबजावणी करणं आणि त्याच्यामध्ये कुठेही रुसवे फुगवे राहणार नाहीत, कुठेही नाराजी राहणार नाही, कुठलाही कार्यकर्त्यामध्ये गैरसमज किंवा एखाद्या इच्छुकामध्ये गैरसमज होणार नाही, ही जबाबदारी
प्रत्येक पक्षानं आपापल्या मंत्र्यांवर दिलेली आहे, आपापल्या माजी आमदार खासदारांवर दिलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी ही विधानसभा समन्वयक जे नेमलेले आहेत त्या समन्वयकांच्या वरती ही जबाबदारी आम्ही दिलेली आहे। त्यामुळं बऱ्याचदा आपण बघतो की माध्यमांमध्ये बातम्या येतात, सोशल मीडियावरती बातम्या येतात की एखादा विधानसभा क्षेत्र महायुतीमध्ये आत्ता यांच्याकडे आहे, तिथं दुसऱ्या महायुतीमधल्याच घटक पक्षांचे काही नेते उमेदवारी मागतायत, इच्छुकी व्यक्त करतायत, आपल्या नेत्यांना भेटतायत, पण उमेदवारी मागणं, इच्छा प्रदर्शित करणं हे जिवंत लोकशाही असलेलं प्रतीक आहे। त्यामुळे कुणी उमेदवारी मागितली, कुणी आग्रह केला म्हणून काय आमच्यात धुसफूस आहे, आमच्यात रस्सीकेस आहे असं बिलकुल नाही। आमच्यात पूर्ण समन्वय आहे आणि पूर्ण ताकदीनं मी परत आपल्याला सांगेन की ठीक आहे, मला माहिती आहे माझं बोलणं झाल्यानंतर किंवा कदाचित तुम्ही पण प्रश्न विचारणार की लोकसभेमध्ये मग तुम्हाला थोडा सेटबॅक बसला। लोकसभेच्या निवडणुकीची पार्श्वभूमी वेगळी होती। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड गैरसमज महायुतीबद्दल आणि महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्याबद्दल हा मतदारांचा निर्माण करून दिला गेला। त्या गैरसमजाला, त्या अपप्रचाराला, त्या खोट्या प्रचाराला, त्या फेक नरेटिव्हला काही अंशी मतदार बळी पडले, पण हे वेळीच आमच्या लक्षात आलं आणि आम्ही सगळ्या महायुतीने मिळून अशा पद्धतीचा काल माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितलं बघा, फेक नरेटिव्हला थेट नरेटिव्हनं आम्ही या ठिकाणी उत्तर देणार आहे। त्यामुळे अगोदरच लोकसभेचा निकाल लागल्यापासूनच या सगळ्या गोष्टीची आमची पूर्वतयारी आम्ही या ठिकाणी सुरू केलेली आहे। केवळ गेल्या 2.25 वर्षामध्ये माननीय शिंदे साहेबांच्या, माननीय फडणवीस साहेबांच्या आणि गेल्या वर्षभरामध्ये माननीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली जे विकासाचं काम महायुतीच्या सरकारनं महाराष्ट्रात केलेलं आहे त्या विकासाच्या कामाला मतदारासमोर घेऊन जाऊन आम्ही या ठिकाणी मतदान मागणार आहोत। कुणी टीका केली, माननीय शिंदे साहेब आम्हाला नेहमी सांगतात, कुणी टीका केली त्याला टीकेनं उत्तर देऊ नका, त्याला आपण जे चांगलं काम केले ते चांगलं काम घेऊन लोकांसमोर जावा आणि त्या चांगल्या कामातून त्याला उत्तर द्या। त्यामुळं ज्याने त्यांच्या हातात सत्ता असताना काही केलं नाही, हातात सत्ता असताना काही ती राबवली नाही, त्यामुळं अशी लोक टीका करतील त्यांना त्यांची टीका करू द्या। आम्ही चांगल्या कामातनं महायुतीच्या संघटना बळावरती आणि केलेल्या विकास कामाच्या जोरावर ही येणारी विधानसभेची निवडणूक आम्ही लढवणार आहोत। आम्ही जसे इथं एकत्र आहोत राज्यस्तरावर तसेच आम्ही जिल्हा स्तरावरही सगळे एकत्र आहोत, विधानसभा क्षेत्र स्तरावरही एकत्र आहोत आणि सुरुवातीला मी सांगितलं तसं बूथनिहाय ही महायुती अशीच असली पाहिजे यासाठी समन्वयक नेमलेले आहेत आणि ते काम आमचं या ठिकाणी सुरू झालेलं आहे। मी माझं मनोगत संपवण्यापूर्वी सांगेन की महायुती बहुमताच्या आकड्याच्या खूप पुढे जाईल। मी एवढंच आपल्याला सांगेन, विकास कामांच्या पाठीशी जनता आहे, लोकांना विकास हवाय, लोकांना टीका टिप्पण्या टोमणे हे ऐकायची सवय नाही। आता लोकांना त्यांच्यासाठी काय मिळतंय आपण जर थोडक्यात पाहिलं, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल, 3 गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय असेल, किंबहुना ग्रामीण भागामध्ये 7.5 हाऊस पॉवर पर्यंतच्या असणाऱ्या शेतीला पाणी देणाऱ्या विद्युत मोटरींचं मोटर बिल, लाईट बिल माफ करण्याचं असेल, मोठ्या प्रमाणात म्हणजे जलसंपदा विभागाकडनं माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब लवकरच सांगतील, पण जलसंपदा विभागानं गेल्या 2.25 वर्षामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात सिंचनाच्या प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिल्या, नवीन प्रशासकीय मान्यता दिल्या, त्यांना वित्तीय तरतूद केली, काही त्यातली कामं सुरू झाली। त्यामुळं लोकांना शेती असेल, रोजगार असेल, शिक्षण असेल, मुलींना उच्च शिक्षण, मुलींना उच्च तंत्रशिक्षण ग्रॅज्युएटपर्यंतच्या त्याच्या पुढचं सुद्धा पदवीच्या पुढचं शिक्षण सुद्धा मुलींना मोफत करण्याचा निर्णय घेतला, महिलांना या ठिकाणी एसटी प्रवासामध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतला, कितीतरी निर्णय आपण असे घेतले, शहरातले इन्फ्रास्ट्रक्चरचे निर्णय या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणामध्ये घेतले। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी परकीय गुंतवणूक जर पाहाल आपण 5.25 लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार 2 दावोस दौऱ्यामध्ये मिळून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी केले। त्यातले 70% जास्त MOU जे झालेले आहेत त्याच्यावर इम्प्लिमेंटेशन हे उद्योग विभागामार्फत आणि माननीय मुख्यमंत्री कार्यालयाकडून या ठिकाणी सुरू झालेलं आहे। निवडणुकीच्या प्रचाराला जसं जसं आम्ही पुढे जाऊ
महायुतीचा म्हणून जेव्हा आम्ही जाहीरनामा प्रसिद्ध करू तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये सांगू. आज प्राथमिक स्थिती आहे, त्याच्या प्राथमिक परिस्थितीमध्ये एवढंच मी सांगेन की महायुती म्हणून आमची वज्रमूठ ही घट्ट आहे आणि महायुती म्हणून आम्ही निवडणुकीला सामोरं जाऊ. महायुती म्हणून आम्ही बहुमताच्या कितीतरी पुढचा आकडा या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये गाठू, एवढंच मनोगत या निमित्तानं मी व्यक्त करतो. आतापर्यंत महायुतीच्या सरकारला माध्यम प्रतिनिधींनी चांगलं सहकार्य या ठिकाणी केलं. इथून पुढे सुद्धा सर्व माध्यम प्रतिनिधींचं इथून पुढच्या काळात सुद्धा महायुतीला सहकार्य लाभावं, सहकार्य मिळावं अशी या ठिकाणी विनंती करतो आणि माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद. आता जी सन्माननीय मंत्री महोदयांनी विधानसभा न्याय 288 विधानसभेबद्दल जे सांगितलं, ती डिजिटल यादी आपल्याला नवनाथ बनसाहेबांकडनं सर्वांना व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर केली जाईल. त्यामध्ये प्रत्येक पक्षाच्या त्या विभागातील नेत्याचं नाव, त्याचा मोबाईल नंबर, त्याचा ईमेल ID सर्व असेल आणि ती यादी लवकरच म्हणजे पुढच्या 10-15 मिनिटात आपल्याला प्रत्येकाला डिजिटली मिळेल. ज्याला प्रिंट पाहिजे त्याला प्रिंटही आम्ही देऊ. कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. जसं माननीय शंभूराजे देसाई साहेबांनी सांगितलं की प्रत्येक कार्यकर्ता असेल, नेता असेल, त्याला तिकीट मागण्याचा, निवडणूक लढण्याचा हा अधिकार आहे आणि हे लोकशाहीचं खऱ्या अर्थाने लोकशाहीचा जो मार्ग आहे. त्यामुळे कुठल्याही नेत्यांनी किंवा कुठल्या कार्यकर्त्यांनी जर अपेक्षा व्यक्त केली तर त्या बाबतीतचा निर्णय हे सन्माननीय 3 ज्येष्ठ नेते, राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदे, सन्माननीय भाजपा नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सन्माननीय अजितदादा पवार हे 3 नेते घेतील आणि त्या बाबतीतला निर्णय तेच जाहीर करतील. आणि भुजबळ साहेबांनी काय शुभेच्छा दिल्या या मला कल्पना नाही, परंतु समीर भुजबळांना वाढदिवसाच्या त्यांच्या 91व्या वाढदिवसाच्या मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. महायुतीला जसं वारंवार माननीय उबाटा गटाचे नेते सांगतायत, मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा, जाहीर सभेत करा, जाहीर मेळाव्यात करा, अगदीच काय नाही झालं तर बंद खुलेआड करा. ही जशी घाई त्यांना झालेली आहे चेहरा जाहीर करायची, तशी चेहरा जाहीर करण्याची घाई महायुतीमध्ये कोणालाही नाही. आमचं एकच उद्दिष्ट आहे की बहुमतापेक्षा मोठा आकडा गाठून बहुमताच्या संख्येच्या पुढे जाऊन आपण या ठिकाणी सत्ता स्थापन करायची आणि सत्ता स्थापन केल्यानंतर आमचे जे 3 शिरस्त नेते आहेत, जे प्रमुख नेते आहेत, माननीय एकनाथजी शिंदे साहेब, माननीय फडणवीस साहेब आणि माननीय अजितदादा, हे तिघं बसून महायुतीचा नेता ठरवतील. यामध्ये मी एक ऍड करतो शंभूराजेंना, यामध्ये महाविकास आघाडीमध्ये घाई झाली आहे म्हणून गाणं देखील प्रसिद्ध केलंय, दार उघड बाई दार उघड. आता ते दार उघड हे मुख्यमंत्री पदाचं दार आहे का स्वतःचं दार 2.5 वर्ष बंद होतं, ते दार आता उघडायची भाषा करतायत ते आम्हाला माहित नाही. त्यामुळे आम्हाला घाई नाही, घाई आता महाविकास आघाडीला आहे. तिन्ही पक्षाचे चांगले उमेदवार म्हणजे एकमेकांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळते. खास करून पुण्यामध्ये एकही जागा शिवसेनेला मिळेल अशी शक्यता वाटत नाही. किंवा काल देखील भाजपचे अनेक पदाधिकारी तुमच्याकडे राष्ट्रवादीकडे किंवा शिवसेनेकडे असल्या जागेवर दावा करतात. ही गणितही कोणी कधी सुटणार आहे? म्हणजे अगदी मागच्या वेळी तिकीट वाटपाला उशीर झाला होता, तो तसाच लांबत गेला तर. मी मगाशी सांगितलं, लाडसाहेबांनी सांगितलं, लोकशाहीमध्ये इच्छा प्रदर्शित करणं, इच्छा व्यक्त करणं, पक्षाच्या नेत्याकडे आग्रह धरणं हे लोकशाही जिवंत असल्याचं प्रतीक आहे. जागेवरती दावा सांगितला किंवा जागा मागण्यासाठी आग्रह केला याचा अर्थ धुसफूस आहे असं बिलकुल नाही. मी परत सांगेन, शिवसेनेपुरतं विचाराल तर शिवसेनेमध्ये अंतिम शब्द हा शिवसेनेचे मुख्य नेते, राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचा आहे. साहेब जे सांगतील
तो अंतिम निर्णय असेल. भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा मान्य फडणवीस साहेब, मान्य बावनकुळे साहेब जो सांगतील तो त्यांच्या पक्षामधला अंतिम निर्णय असेल आणि मान्य अजितदादा जे सांगतील तो राष्ट्रवादी मधला अंतिम निर्णय असेल. त्यामुळे लोकशाही आहे. मागणी करणं, इच्छा व्यक्त करणं, मागणीसाठी आग्रह धरणं हा त्या कार्यकर्त्याचा जरूर अधिकार आहे. परंतु बोललं किंवा आग्रह धरला म्हणजे दुसपूस आहे असं बिलकुल नाही. आणि आपण जे म्हणताय की मागच्या वेळी थोडा उशीर झाला तिकीटं डिक्लेअर करायला किंवा उमेदवारी डिक्लेअर करायला, तशा पद्धतीनं होणार नाही. म्हणून मी मगाशी म्हटलं लोकसभा निवडणुकीनंतर ज्या काही अनुभव आमच्या गाठीला आले ते अनुभव विचारात घेऊन आम्ही त्याच्यामध्ये सुधारणा केलेल्या आहेत. त्यामुळे लोकसभेच्या सारखं काही न होता आम्ही विधानसभेच्या निवडणुकीला पूर्ण तयारीने आणि पूर्ण अशा पद्धतीनं एकमत करूनच पुढे जाऊ. सगळ्यांची उत्तर देतो. मला ऐकायलाच येत नाही ना. कसं आहे, ठाणे ह्या जिल्ह्याचा मी गेली 2.5-2.25 वर्ष पालकमंत्री आहे. राज्याचं नेतृत्व ठाणे जिल्ह्याचा विधानसभा मतदारसंघ असणारे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब करतायत. शिवसेनेचं संघटना ही ठाण्यामध्ये इतकी मजबूत आहे ही आपण काल झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. मातब्बरांनी सांगितलं की ठाण्याच्या लोकसभा निवडणुकीमध्ये म्हणजे अंदाज व्यक्त केले होते की निकाल काय लागतील, पण सगळ्यांचे अंदाज चुकीचे ठरवत ठाणे हा माननीय दिघे साहेबांच्या, स्वर्गीय आनंद दिघे साहेबांच्या आणि हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचारावरच चालणारा ठाणे जिल्हा आहे हे परत एकदा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदारांनी दाखवून दिलं आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केला. त्याचीच पुनरावृत्ती विधानसभेच्या निवडणुकीला होईल. विधानसभेला जसं तुम्ही आता म्हणताय तसं उबाटाकडे असेल, महाविकास आघाडीकडे असेल, कोणी उमेदवारी मागितली का नाही मागितली मला माहीत नाही, पण लोकसभेला जसं त्यांनी गल्लोगल्ली वार्डामध्ये जाऊन पदयात्रा काढल्या, मतं मागितली पण लोकांनी प्रतिसाद दिला नाही, त्यापेक्षा कमकुवत प्रतिसाद विधानसभेला महाविकास आघाडीला मिळेल. हाजी एक मिनिट. सीट शेअरिंगचा फॉर्म्युला मीडियामध्ये जाहीर करायचा नसतो. अंतर्गत कोणी सांगितलं नाही. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्ट्राईक रेटवरती जरूर या ठिकाणी भाष्य केलं असेल, परंतु कोणाला किती जागा मिळाव्यात, त्या जागा मिळताना त्याचं सूत्र काय असावं, म्हणजे जे फॉर्म्युला आपण शब्द वापरला त्याला सूत्र मराठीमधला शब्द आहे. आता अभिजात मराठीला दर्जा मिळालेला आहे आपल्याला, त्यामुळे बहुतांशी आपण या ठिकाणी बोलताना मराठीमध्ये बोललं पाहिजे. तुमच्या भाषेत तुमच्या प्रश्न हिंदी चॅनेलला मी हिंदीमध्ये उत्तर देईन, परंतु अंतर्गत चर्चा महायुतीच्या काय सूत्र असावं या माध्यमांसमोर उघड करायच्या नसतात. पण जी काही सूत्र असेल, जी काही चर्चा असेल ती महायुतीच्या फायद्याचीच असेल. बोला. महायुतीची ताकद वाढलेली आहे. मॅडम लेडीज मी परत आपल्याला मॅडम सांगेन की कुणी किती जागा मागितल्यात ह्या आत्ता अजून आचारसंहिता सुरू व्हायची आहे. अजून निवडणुकीचे अर्ज कधी भरायचे, कुणाला किती जागा मिळायच्या हे अजून ठरायचं आहे. पण ह्याच्यावरती पूर्ण होमवर्क झालेला आहे, गृहपाठ पूर्ण झालेला आहे. गृहपाठ केल्यानंतर परीक्षा आणि परीक्षा दिल्यानंतर निकाल लवकरच आम्ही तुम्हाला ते सांगू.
आपण हे बघा, आपल्याला सगळ्यांना माझी चेतन एक कोणीतरी विचारा. माझा ऐका ना, एक मिनिट. आपण एक एक जण विचारा, मी सगळ्यांची उत्तरं देतो. हे बघा, माझी विनंती आहे, मी सगळ्यांची प्रश्नांची उत्तरं देतो, पण एकेकाने जर विचारलं तर मला उत्तर द्यायला बरं पडेल. मराठीचे 2 प्रश्न घेऊ आणि मग हिंदीला सुरू करू. कोण समोर आलेला आहे. लोक आता जनता जी आहे ती भाजपसोबत आहे अशीच आता फडणवीसांची प्रतिक्रिया आलेली आहे. काय वाटतं? मी अगदी बरोबर मगाशी देखील आपल्याला सांगितलं की लोकसभा निवडणुकीमध्ये काही फेक नरेटिव्ह सेट केला गेला आणि बिलकुल अगदी पद्धतशीरपणानं नियोजनबद्ध पद्धतीनं काही लोकांच्या मध्ये तो पसरवला गेला आणि दुर्दैवानं काही लोक त्याला बळी पडली. पण आम्हाला वेळीच निवडणुका झाल्या आमच्या ते लक्षात आलं आणि आम्ही तो कसा चुकीचा होता, त्याच्याबद्दल मतदारांचा कसा गैरसमज केला गेला हे आम्ही आपल्याला सांगितलं की बूथ स्तरावरचं आमचं संघटन आहे. आमच्या सगळ्या लोकांनी हे मतदारांपर्यंत पोहोचवलं आणि मी जबाबदारीने सांगतो, जो काही मला अनुभव आलेला आहे त्यापैकी काही लोकांनी लोकसभेचे निकाल लागल्यानंतर आमच्यापैकी बऱ्याच लोकांना भेटून येऊन सांगितलं की आमच्याकडनं आम्ही त्याला बळी पडलो, आम्ही त्या गोष्टीला फसलो गेलो, पण आता आमच्याकडनं ते होणार नाही असं अनेक ठिकाणी लोकांनी समक्ष आमच्यासारख्या पदाधिकाऱ्यांकडे येऊन ते भाष्य केलेलं आहे. त्यामुळं तो प्रयोग फेक नरेटिव्ह सेट करण्याचा महाविकास आघाडीचा ह्यावेळी एक यशस्वी होणार नाही. हे बघा, ज्यांना विधानसभा लढायची असते आणि ज्यांना कदाचित असा अंदाज येतो की आपल्याला उमेदवारी मिळू शकत नाही, हा अंदाज असतो त्यांचा. कारण आपण अनेक वेळा बघितलं, उद्या अर्ज भरायचा आहे आणि आज रात्रीपर्यंत तिकीट नक्की होतं. म्हणजे आम्ही तर अनेक वेळा अनुभव असा घेतलाय की उमेदवाराचा एक प्रतिनिधी मध्यवर्ती कार्यालयामध्ये एबी फॉर्म घ्यायला बसलेला असतो आणि दुसरा प्रतिनिधी तिकडे अर्ज भरायची तयारी करत असतो. त्यामुळं ज्याला कोणाला उमेदवारी मिळणार नाही अशी शंका वाटते किंवा असं काही त्याच्या मनामध्ये येतं, अशी लोक हे निवडणुकीच्या अगोदर इकडून तिकडे हे करत असतात. आता राजे समरजित घाडगे साहेबांचं म्हणाल तर तिथं विद्यमान आमदार मंत्रिमंडळातले आमचे सहकारी मुश्रीफ साहेब आहेत. कदाचित राजे घाडगे साहेबांना वाटलं असेल की मुश्रीफ साहेब मंत्री आहेत, त्यांनाच उमेदवारी मिळेल, आपल्याला मिळणार नाही, त्या शंकेपोटी त्यांनी निर्णय घेतला असेल. आपले हर्षवर्धन पाटील साहेब, तिथं सुद्धा विद्यमान आमदार माजी राज्यमंत्री दत्तामामा भरणे आहेत. कदाचित तिथंही हर्षवर्धन पाटील साहेबांना वाटलं असेल की दत्तामामा भरणेला जागा सुटेल आणि आपल्याला मिळणार नाही. त्यामुळे अशा शंका कुशंका जर तर या गोष्टीचा विचार करून काही मंडळी निर्णय घेतात. पण मी आपल्याला सांगतो, थोडा धीर धरा, एकदा वातावरण तापायला सुरुवात होऊ द्या, गळतीच्या कितीतरी मोठ्या प्रमाणात भरती सुरू होईल आमच्याकडे. मुळातच उमेदवारी जाहीर करतानाच बंडखोरी होणार नाही याची पुरेपूर दक्षता घेऊनच आम्ही उमेदवारी ज्या त्या पक्षाचे जे 3 पक्ष आहेत ते करणार आहेत. म्हणजे समजा उमेदवारी अ व्यक्तीला द्यायची आहे आणि ब आणि क व्यक्ती समोर इच्छुक आहेत, तर अ व्यक्तीची उमेदवारी जाहीर करण्यापूर्वीच ब आणि क या 2 व्यक्तींना बोलवून त्यांचा समन्वय घालून त्यांची नाराजी दूर करून त्यांच्याशी चर्चा करून त्यांची संमती घेण्याचा प्रयत्न करून आम्ही ती उमेदवारी जाहीर करू की जेणेकरून उमेदवारी जाहीर झाल्यावर बंडखोरी होणार नाही. पण समजा अगदी असा कुणी दावा करू शकत नाही की उमेदवारी जाहीर झाल्यावर बंडखोरी होणार नाही.
समजा तसं काही झालं तर आमची राज्य समन्वय समिती आहे, आमची प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा समन्वय समिती आहे आणि आता हे 3 पक्षांनी जे 3 समन्वयक विधानसभा क्षेत्रात नेमलेले आहेत तेही त्याच तोलामोलाची आहेत. त्यामुळे निश्चितपणे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बंडखोरी होणार नाही आणि झाली तर ती समन्वयातनं गुढी गुलाबीतनं चर्चा करून ती थांबवण्याचा प्रयत्न निश्चित आम्ही करू. तशा पद्धतीचा प्लॅन आमच्याकडे तयार आहे. सागर आवाज का बसलाय माझा? या 2.5 वर्षात नाही. हे बघा, मी सुरुवातीला पण सांगितलं, हे बऱ्याचदा महाविकास आघाडीमध्ये कोण बोलते तर उभा ताकद मुख्यमंत्री पदाचा चेहरा पुढे आणा. एकदा जाहीर सभेत माननीय उद्धव साहेब बोलले, नंतर त्यांच्या बैठकीमध्ये बोलले. अगदी एकदा तर मी मगाशी त्याचा उल्लेख केला, माननीय उद्धव साहेब म्हटले राहिलं जाहीर सभेत, राहिलं पब्लिकली, बंद दाराआड तरी करा. म्हणजे ज्यांना महाविकास आघाडीच्या यशापेक्षा ज्यांना मुख्यमंत्रीपदच दिसतंय समोर डोळ्याच्या आणि तोच उद्दिष्ट आहे त्या लोकांना ही घाई झालेली आहे. त्यामुळं काढला त्याच्यासाठी हो, गाणं पण त्याच्यासाठी आता लाडसाहेब म्हटले तसं दार उघड बये दार उघड, हे गाणं पण त्यांनी या ठिकाणी आई देवीच्या जगदंबेच्या महालक्ष्मीच्या नावाचं ते गाणं आहे. पण त्यांनी तसं गाणं सुद्धा म्हणजे सर्व बाजूनं त्यांचे प्रयत्न महाविकास आघाडीमध्ये आपल्याच कुणाचं तरी नाव मुख्यमंत्री पदासाठी यावं ह्याच्यासाठी त्यांचे आटोकाट प्रयत्न चाललेत. माननीय बावनकुळे साहेबांचं मला एक वाक्य आठवतंय, मागच्या आठवड्यात बोललेले, की त्यांना दिल्लीमध्ये दारोदारी जावं लागतंय की माझं नाव मुख्यमंत्री पदासाठी घ्या म्हणून सांगायला. पण तरीसुद्धा महाविकास आघाडीतनं त्यांच्या मागणीला थंडा प्रतिसाद, कूल रिस्पॉन्स, कुठंही प्रतिसाद नाही त्यांच्या मागणीला मिळत. त्यांनी विचार केला पाहिजे. एक जमाना असा होता, म्हणजे तुम्ही म्हणला तुमचे जुने तुम्ही सहकारी आहात, अगदी बरोबर आहे, आम्ही ते डोळ्यानं बघितले. महायुतीचा निर्णय करताना महायुतीचे नेते वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांकडे मातोश्रीवर यायचे, मातोश्रीमध्ये बसून चर्चा व्हायच्या, मातोश्रीमध्ये बसून निर्णय व्हायचे. आता साहेब सांगतात ना, माननीय उद्धव साहेब, मी बाळासाहेबांचा मुलगा आहे अभिमानानं सांगतात, माझ्या वडिलांचा पक्ष आहे अभिमानानं सांगतात. मग जसं माननीय बाळासाहेब ठाकरे साहेब असताना मातोश्रीमध्ये निर्णय व्हायचे, तसं मातोश्रीतल्या बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या कौटुंबिक वारसाला मुंबईतनं उठून दिल्लीत जावं लागत नव्हतं. हे आता मुंबईतनं उठून दिल्लीत जात आहेत, सगळ्या पक्षांना भेटतायत आणि माझं नाव घ्या, मुख्यमंत्री पदाचं नाव डिक्लेअर करा, ही मागणी करतायत. हा बदल, हा फरक आहे. ती शिवसेना आणि ही शिवसेना. आणि म्हणून खरी शिवसेना ही ज्वलंत हिंदुत्वाच्या विचाराबरोबर आहे. जी युती श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी साहेब असताना त्याने आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी केली, तीच युती आज महाराष्ट्रामध्ये वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या विचाराची भारतीय जनता पक्षाबरोबर शिवसेनेने केलेली आहे. एक शेवटचा एक मराठी प्रश्न. गणेश मी दिलं उत्तर त्याचं मगाशी. आमच्या तिन्ही वरिष्ठ नेत्यांमध्ये या सगळ्यांच्या बरोबरची चर्चा सुरू आहे. मी आपल्याला सांगतो, माननीय शिंदे साहेब, माननीय फडणवीस साहेब आणि माननीय दादा आपापल्या परीनं ह्या सगळ्यांना समजावून सांगण्याचा, समजावून घेण्याचा आणि कुठल्याही पद्धतीनं नाराजी न होता समन्वयानं या सगळ्या प्रश्नातला तोडगा काढला जाईल. चला हिंदी 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 हिंदी. हरियाणा में जिस तरह से बीजेपी को जीत मिली है, जो आपकी विरोधी पार्टी कह रही है कि उसका महाराष्ट्र में कोई असर नहीं पड़ेगा, क्या इसका आप लोगों को लगता है कि महाराष्ट्र में असर पड़ेगा? पड़ेगा तो किस तरह से? दूसरा, संजय राउत ने बयान दिया है कि कांग्रेस को अलग लड़ना है तो लड़े,
कांग्रेस को भी कटघरे में खड़ा कर रहे हैं और संजय राउत ये कह रहे हैं कि कोई छोटा बड़ा नहीं है। इस बयान को किस तरह से देखते हैं? दोनों सवाल। देखिए, अभी जो हरियाणा का कल रिजल्ट आया उसमें मैंने अभी भी कहा मराठी में कि माननीय मोदी जी की, माननीय शाह साहब की और माननीय नड्डा साहब की नेतृत्व का स्वीकार हरियाणा की जनता ने किया है। सभी लोग बोल रहे थे कि हरियाणा में ये बार बीजेपी की सरकार नहीं आएगी, लेकिन जनता ने, मतदाताओं ने वहाँ बीजेपी की सरकार फिर से लाई है। जो लोग अच्छा काम करते हैं, जो लोग लोगों के सामने जाने के टाइम काम लेके जाते हैं और लोगों को दिया हुआ आश्वासन, दिया हुआ वचन पूरा करते हैं, उनके साथ वहाँ की जनता रहती है। वही सूत्र महाराष्ट्र में लागू होगा। पिछले 2-2.25 साल में माननीय शिंदे साहब के नेतृत्व में जो विकास के काम महाराष्ट्र में किए हैं, वो काम, जो योजनाएं महाराष्ट्र में हम लोग ने लाई है, शिंदे साहब, फडणवीस साहब और माननीय दादा की नेतृत्व में, वो योजनाएं लोगों के पास गई है। वो योजनाओं का स्वीकार करके महायुति को महाराष्ट्र में जनता स्वीकारेगी, ये हमारा कहना है। आप जो कह रहे संजय राउत का कहना कि अगर कांग्रेस को लड़ना है तो कांग्रेस अलग से लड़े, ये संजय राउत का जो बयान है वो महायुति के, महाविकास आघाड़ी के लिए है। अभी महाविकास आघाड़ी के जो इतर पक्ष है उन्होंने सोचना चाहिए कि संजय राउत अगर उनसे कहते हैं कि तुमको अलग लड़ना है तो तुम अलग लड़ो, ऐसा अगर उनका कहना है तो महाविकास आघाड़ी के वरिष्ठ नेताओं ने इसके ऊपर सोचना चाहिए कि मुख्यमंत्री पद के लिए संजय राउत किस स्टेज तक जा सकते हैं, कहाँ तक जा सकते हैं, इसकी झलक संजय राउत ने ये स्टेटमेंट करके आज दिखाई है। एक मिनट, अभी जिस तरह के हरियाणा के चुनाव के नतीजे आए हैं उसकी वजह से कांग्रेस पर दबाव डालने की कोशिश उद्धव ठाकरे और संजय राउत कर रहे हैं, ऐसा आपको लगता है? नहीं, देखिए, मैंने बार बार कहा है कि मुख्यमंत्री पद के लिए, और उनका जो पहले से कहना था कि मुख्यमंत्री पद का कैंडिडेट डिक्लेयर करो, जैसे जैसे सिचुएशन आती है, जैसे जैसे सिचुएशन चेंज हो जाती है, वैसे वैसे वो अपना स्टेटमेंट बदल देती है। इसीलिए मैं फिर से कहता हूं, ये सोचना चाहिए महाविकास आघाड़ी के वरिष्ठ नेताओं ने कि उबाटा जो महाराष्ट्र में महाविकास आघाड़ी में है वो सत्ता के लिए, मुख्यमंत्री पद के लिए किस स्तर तक जा सकती है, इसकी झलक संजय राउत ने ये स्टेटमेंट करके दिखाई है। एक सवाल जो कल के बाद से शुरू हुआ है कि कल तक ये था कि महाविकास आघाड़ी के भीतर समन्वय ठीक चल रहा है और चुनाव के बाद फैसला होगा मुख्यमंत्री पद का। कल जैसे नतीजे आए उसके बाद फिर से एक बार मुख्यमंत्री पद के चेहरे को लेकर चुनाव में जाना चाहिए, ये शिवसेना लगातार आग्रह कर रही है। आप क्योंकि पुराने शिवसैनिक रहे हैं उन लोगों के साथ, अब शिंदे साहब के साथ है, तो इसको कैसे देखते हैं? और दूसरा सवाल ये है कि महायुति का कब तक सीट डिक्लेरेशन होगा और क्या सब कुछ फैसला हो चुका है या अभी भी कुछ सीटों पर? महायुति के सीट शेयरिंग का फैसला उचित टाइम तक किया जाएगा। इसके लिए हमारे पास, हमारे महायुति में कोई रस्सीखेस, कोई अनबनी नहीं है। चर्चा करके हम लोग इसका डिसीजन हमारे 3 वरिष्ठ नेता लेंगे। नंबर 1, जो आप लोग कह रहे हैं, कल का हरियाणा का रिजल्ट आने के बाद महाविकास आघाड़ी के अंदर प्रेशर क्रिएट करने के लिए उबाटा गट के जो संजय राउत जी है वो ऐसा स्टेटमेंट कर रहे हैं। मैंने इसका आंसर अभी दिया है कि मुख्यमंत्री पद के लिए किस स्तर तक उबाटा जा सकती है, इसका ये उदाहरण है। अभी महाविकास आघाड़ी के नेताओं ने सोचना चाहिए कि इनके साथ रहना कितना सेफर है। एक एक हो गया ना आपका, अभी जिसको नहीं पूछना मैं हरियाणा रिजल्ट महायुति को ताकत देने वाला रिजल्ट है। मैंने बार बार कहा, माननीय मोदी साहब की, माननीय शाह साहब की और माननीय नड्डा साहब की नेतृत्व का स्वीकार हरियाणा की जनता ने किया है। वो ये रिजल्ट का फायदा महाराष्ट्र में भी महायुति को होगा। महायुति ने अपना डेडलाइन कोई मेंशन करके रखा है क्योंकि इलेक्शन
का डेट कभी भी चुनाव आयोग डिक्लेयर कर सकता है। कहीं ऐसा ना हो कि जैसा आपके लोकसभा चुनाव में कैंडिडेट्स नॉमिनेशन के लिए देरी होगी, जो सीट का डिक्लेरेशन लेट होने की वजह से वापस आप लोगों को दिक्कत हो। ऐसा कोई दिक्कत नहीं आएगी। मैंने कहा इसके लिए जो होमवर्क करना है वो होमवर्क हम कर चुके हैं। होमवर्क जो थोड़ा बहुत बाकी है वो भी काम चल रहा है। परफेक्ट टाइम पर, योग्य टाइम पर हमारे महायुति के सीट शेयरिंग का और सीट्स का डिसीजन हमारे वरिष्ठ तीनों ही नेता लेंगे। देखिए, बार बार हमने कहा है हाँ, कि यहाँ पर मुख्यमंत्री पद को लेके कोई खींचातानी नहीं है जो महाविकास आघाड़ी में है। हमने जो तय किया है, हमारे 3 सर्वोच्च नेता इस राज्य के, सम्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे मुख्यमंत्री है, विधिमंडल के नेता है, हमारे भारतीय जनता पार्टी के नेता उप मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस है, राष्ट्रवादी कांग्रेस के नेता सम्माननीय उप मुख्यमंत्री अजीतदादा पवार है। ये तीनों मिलकर अब हमें एक ही चीज हमने जो तय की है कि यहाँ पर जो जीत होगी वो महायुति की जीत होगी और जो हार होगी वो महाविकास आघाड़ी की हार होगी। मुख्यमंत्री पद का निर्णय चुनाव के नतीजों के बाद ये तीनों नेता मिलकर लेंगे और उसके ऊपर ये तीनों नेताओं का विश्वास हमारे सम्माननीय नेता अमित भाई शाह जी, जेपी नड्डा जी और माननीय प्रधानमंत्री के ऊपर है। ये तीनों नेता मिलकर जो निर्णय लेंगे वो इस राज्य का मुख्यमंत्री बनेगा। ओके, थैंक यू। टिकट मुस्लिम को देंगे और आपकी पार्टी से किरीट सुमैया हो या छोटे नेता दूसरे जो है वो अजीत पवार पे टिप्पणी करते हैं, इसको लेकर कोई समन्वय हुआ है? मुझे ऐसे लगता नहीं है कि किसी ने भी किसी के ऊपर टिप्पणी की है और महायुति में सीट बंटवारे के बाद हर पार्टी कौन किसको टिकट देता है वो उस पार्टी के नेताओं का काम होगा। एक बात महायुति के समन्वयक होने के नाते कहता हूं, जिसे भी टिकट मिलेगी, अगर कमल को टिकट मिलेगी तो धनुष्य बाण और घड़ी साथ में काम करेगी, धनुष्य बाण वाले को टिकट मिलेगी तो कमल और घड़ी साथ में काम करेगा और घड़ी को टिकट मिलेगी तो कमल और धनुष्य बाण उनके साथ होगा। महायुति अभेद है, महायुति करके काम करेंगे। देश के सम्माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के विकास की नीति को लेकर जो विकास इस राज्य में देश में उन्होंने किया है उसे सामने रखकर हम इस विचारधारा को आगे बढ़ाएंगे। धन्यवाद। आभार। हाँ, गरजे सर, सर्व प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया सर्वांचे आभार। उपस्थित असलेले माननीय मंत्री महोदय, देसाई साहेब, लाड साहेब, कुलकर्णी साहेब, आमचे संजयजी, इकडे आनंद परांजपे आणि सर्व आमचे सहकारी, सर्वांच्या उपस्थितीबद्दल धन्यवाद।